बायाले 1500 रुपये भेटत आहे आणि आता आपल्याला बायका भेटन का बे? कोण करून बे आपल्या घरी भाकर तुकडा? अबे भोक मार्या, तुला माहित नाही का पोरासाठी योजना निघाली म्हणून, लाडका भाऊ योजना कशी आहे मग सांग ना गड्या. तू निरा मोबाईल पाहत जा आणि बातम्या काही पाहत नको जाऊ, कामाच्या गोष्टी काहीच पाहत नको जाऊ. ते पबजी हे ते असा गेम खेळतं, कामाचं पाहिलं पाहिजे. मी कसं कामाचं पाहतो काही साहेबी. सांग ना बा काय आहे ते, काय आपल्यासाठी योजना तर सांगतो तुले, जरासा धीर धर, सांगतोस. पण तू आजपासून शपथ घे का पबजी हे ते पाहणार नाही. मग सांगतो मी. हो राहुल्या, तुझी शपथ बा, मी आजपासून फालतू कार्यक्रम पाहत नाही. अरे ते असं आहे, जसे बायाला योजना निघाली लाडकी बहीण योजना, तशी आता आपल्यासाठी बी निघाली आहे लाडका भाऊ योजना. तुला माहित नाही का? मग आपल्याला आता काही पैसे भेटन? मग आता बँकेत खाते नाही. अबे चोदाड्या वासाड्या भोकमाऱ्या, तुला एवढंही माहित नाही काय? फॉर्म भरल्याशिवाय पैसे भेटन का आपल्याला? फॉर्म भरावं लागेल ना, तेही पैसे भेटन. तसे कसे पैसे येणार आहे? मी तर ITI पास झालो आहे, मला पैसे भेटायला पाहिजे ना, का नाही भेटायला पाहिजे? तू ITI पास झाला ते जग जाहीरच आहे वाटते. अर्ज करशील त्याला तेही माहिती ना तू ITI आहे बा म्हणून. योजना भेटते तरी कशी ते तरी सांग बा. ते लाडका भाऊ योजना अशी आहे, आपल्याला भेटते, पण ते कशी भेटते कशी नाही. 12वी वाल्याले 6000 भेटते. हां, ज्यानं डिप्लोमा ITI हे केला आहे त्याला 8000 भेटते. ज्यानं ग्रॅज्युएट केलं, पदवीधर आहे 15वीच्या वर, त्याला 10,000 रुपये भेटते. मला किती भेटन ते सांग ना. बाकी काय करावं लागतं मला? तुला का 8000 भेटन. तो डिप्लोमा केला आहे तर ते मा खात्यात येईन पैसे नाही. अबे तसे नाही देत तुझ्या खात्यात सरकार पैसे. तुले अर्ज करावं लागेल. अर्ज केल्यावर मग कोणा कंपनीतनी पाठवून, कंपनीत पाठवल्यावर तिथं तुम्हाला नटं बोल्ट फिट करणं किंवा खोके बनवणं किंवा काही असे वेगवेगळे कंपन्यात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाठवून, आणि तिथं प्रशिक्षणात जे खर्च लागते ते खर्च म्हणून सरकार ते पैसे देणार आहे. मग आपल्याला प्रशिक्षणासाठी जावं लागेल नाही. कोणत्याही ठिकाणी नंबर लागेल. आता समजा दिल्ली आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे, असे मोठमोठे ठिकाण आहे, पुणे आहे, इथं MIDC आहे, त्या MIDC पाठवून आपल्याला प्रशिक्षणासाठी. अरे हो, मग तिथं तर खर्च खूप आहे रे. हो, तिथं खर्च खूप आहे. आता खर्च म्हणल्यावर राहायचा खर्च, रूम भाडं, खाण्यापिण्याचा खर्च हे खूप आहे. हे एवढ्या पैशात होईल मला असं वाटत नाही आहे. अरे राहुल्या, तिथं राजा रूम बंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, समजा कलकत्ता, दिल्ली अशा मोठमोठ्या रॉयल ठिकाणी जर आपण प्रशिक्षणासाठी जाऊ तर तिथं रूम तर तशी भेटतही नाही रे. तिथं डिपॉझिट द्यावं लागते. डिपॉझिट दिल्याशिवाय रूमही भेटत नाही. मग एवढे पैसे आणायचे कुठून आपण या 8,000च्या चक्रा मग? सरकार त्याच्यावर विचार करेन ना काही ना काही. आता हे कसं आहे, पुढे आहे निवडणुका, आणि म्हणून सरकारनं कसं धामधूम हे योजना न विचार करताना काही करता लागू केली. मग याच्यातनी कसं आहे, सगळे लोक किती जास्तीत जास्त याच्यातनी येऊ शकते आणि किती आपल्याला याचा फायदा होईल हे सरकार पाहत आहे. बाकीचा विचार थोडी केला आहे त्यानं, फक्त योजना अलाउन्स करून टाकली. म्हणजे यानं पुरा विचारपूर्वक हे केलं नाही आहे. विचारपूर्वक जर केलं तर हे असं होत नव्हतं. काही विचार नाही, काही नाही, फक्त योजना अलाउन्स करून टाकायची आणि लोक आपल्या पाड्यात किती बसते हे पाहून राहिले, बाकी काहीच नाही पाहून राहिले. या योजनेत मला फायदा किती होईल हे तर मला काही वाटत नाही बा. याच्यावर सरकारने पुरा विचार करायला पाहिजे अजून डबल. हे योजना काही कामाची तशी वाटून नाही राहिली मला. योजना तर तशी 6,000 वाल्याला 8,000 वाल्याला कामाची वाटणारच नाही. जर सरकारनं राहायची खा प्यायची व्यवस्था जर केली तर मग बजेट बसते प्रशिक्षणाचा. पण ती एक सुविधा करायला पाहिजे, राहायची म्हणा का खायची म्हणा. एक जरी सुविधा केली तर मग थोडंसं या पैशातनी बजेट बसते शिक्षणाचा. नाही तर मग हे एवढ्या पैशातनी शिक्षणाचा बजेट बसतच नाही. मग शिकायला लागेल आपल्याला जवळपासच्या तिथं, कोणी वेल्डिंगचं तर कोणी कायचं, कोणी मिस्त्री काम तर कोणी असं शिकायला लागेल, ते बजेट बसन. नाही एवढ्या पैशात बजेटच नाही बसत. आता बजेट बसन नाही पण बसवायला लागेल बा. पैसे भेटून राहिले ते काही कमी नाही समजा लागेल का? सरकार काय आपल्याला पुरं लुटून देणार आहे का? हां, त्याच्या मग विचारपूर्वकच केला असं निर्णय काही ना. विचारपूर्वक निर्णय म्हणता. आता घरकुलाले सरकार 1,20,000 30,000 रुपये देते, आणि खरंच एवढ्या रुपयाचे घरकुल होते काही लोकांचे नाही हो. तेवढे तर मजूर मिस्त्रीत घेऊन जाते बा पैसे. हां, कोणती योजना देताना सरकारने हे विचार केला पाहिजे, त्याचा पुरं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, त्याच्यानंतर ते योजना आखली पाहिजे. त्यानंतर त्या योजना लागणारा खर्च किती येते बा हे पाहिले पाहिजे. ह्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवा लागेल ना कोण्या ना कोण्या माध्यमातून. जसं आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या लोकांपर्यंत पोहोचून राहिलो, पण हेच जास्तीत जास्त लोक व्हिडिओ पाहिजे, शेअर करून, लाईक करून, या चॅनलला तर सबस्क्राईब करून, तर हेच चॅनलवाले मग पुढे व्हिडिओ चांगले बनवते आणि मग ते पुढे धीरे धीरे पब्लिक वाढली हे सरकारपर्यंत गोष्ट चालली जाते. म्हणून या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत जा मित्र. हो मित्र, सरकारपर्यंत आपली गोष्ट कोण्या ना कोण्या माध्यमातून पोहोचवा लागेल. मोर्चे काढले, उपासन केले म्हणूनच पोहोचत नाही. व्हिडिओच्या माध्यमातून शांततेने जर आपली गोष्ट मांडायची असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची पुढे बी असे चांगले व्हिडिओ बनवू. निवड कॉमेडीच नाही आहे, पण काही शिक्षणाच्या गोष्टी, काही चांगल्या गोष्टीसाठी व्हिडिओ बनवणं पाहिजे.